नमस्कार मित्रांनो. आज आपण अत्यंत प्रभावी, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक शक्ती देणाऱ्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याची अद्भुत शक्ती. मानवी जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही येतच असतात. अनेक वेळा आपण अडचणीत अडकतो, मार्ग सापडत नाही, मन अस्वस्थ होते. अशा वेळी माणूस बाहेर उपाय शोधत राहतो, पण खरा उपाय आपल्या आतच असतो. तो उपाय म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे देवाचे नाव सतत मनात आणि ओठांवर ठेवणे. हे साधे वाटणारे कार्य प्रत्यक्षात अत्यंत शक्तिशाली आहे. अनेक संत, महात्मे आणि गुरूंनी नामस्मरणाचा मार्ग सर्वश्रेष्ठ मानला आहे. कारण यात कोणतीही कठीण साधना नाही, कोणताही खर्च नाही आणि कोणतेही बंधन नाही. आपण कुठेही असलो, कोणतेही काम करत असलो तरी आपण नामस्मरण करू शकतो. चालताना, बसताना, काम करताना, अगदी झोपण्यापूर्वीही आपण देवाचे नाव घेऊ शकतो. यामुळे हळूहळू मन शांत होऊ लागते आणि विचार स्वच्छ होतात. नामस्मरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे. आजच्या काळात माणसाचे मन सतत धावत असते. एकाच वेळी अनेक विचार येतात, चिंता वाढते, ताण वाढतो. पण जेव्हा आपण एकाच नावावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मन हळूहळू स्थिर होते. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव जर आपण श्रद्धेने घेतले, तर त्या नावामध्ये असलेली शक्ती आपल्याला आधार देते. अनेक भक्त सांगतात की संकटाच्या वेळी फक्त नाव घेतल्यानेही त्यांना धैर्य मिळाले आणि परिस्थिती सुधारली. नामस्मरणामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. आपण ज्या गोष्टीचा विचार करतो तशीच ऊर्जा आपल्या भोवती तयार होते. जर आपण सतत देवाचे नाव घेत राहिलो तर आपल्या मनात चांगले विचार येऊ लागतात आणि नकारात्मकता दूर होते. नामस्मरण हे केवळ धार्मिक कार्य नाही, तर ते एक मानसिक आणि आध्यात्मिक उपचार आहे. आज अनेक लोक ताण, नैराश्य आणि भीती यामुळे त्रस्त आहेत. अशावेळी नामस्मरण मनाला स्थिरता देऊ शकते. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपले लक्ष वर्तमान क्षणात येते. आपण भूतकाळातील दुःख किंवा भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिकतो. हीच खरी शांतता आहे. नामस्मरणाची सुरुवात कशी करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. सुरुवातीला दिवसातून काही मिनिटे नामस्मरण करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव घ्या. हळूहळू ही सवय वाढवा. तुम्ही माळ वापरून जप करू शकता किंवा फक्त मनातही नाव घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. नामस्मरण करताना काही नियम पाळले तर अधिक फायदा होतो. शांत ठिकाणी बसून डोळे बंद करून मन एकाग्र करून नाव घ्यावे. श्वासावर लक्ष ठेवून नाम घेतल्यास मन अधिक स्थिर होते. असे म्हटले जाते की नामस्मरणाने कर्म शुद्ध होतात. आपण भूतकाळात केलेल्या चुका किंवा पापांचा परिणाम कमी होतो. मनात क्षमा आणि दया निर्माण होते. नामस्मरणाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढणे. जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटे नाही, कोणीतरी आपल्या बरोबर आहे. ही भावना आपल्याला धैर्य देते. अनेक संतांनी सांगितले आहे की नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. कठीण योग, तपस्या किंवा दीर्घ साधना करण्यापेक्षा नामस्मरण सोपे आणि प्रभावी आहे. आजच्या धावापळीच्या जीवनात प्रत्येकाला वेळ कमी आहे. अशा वेळी नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या कामातही हे करू शकता. नामस्मरणामुळे नातेसंबंध सुधारतात, कारण मन शांत आणि सकारात्मक झाल्यावर आपण इतरांशी अधिक प्रेमाने वागतो, राग कमी होतो आणि समजूत वाढते. याशिवाय नामस्मरणाने झोप चांगली लागते. मन शांत असल्यामुळे चिंता कमी होते आणि शरीराला विश्रांती मिळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करताना फक्त शब्द नाही तर भावना असणे आवश्यक आहे. मनापासून घेतलेले नाव अधिक प्रभावी असते. जर तुम्ही नियमितपणे नामस्मरण केले तर काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवू लागेल. मन हलके वाटेल, विचार सकारात्मक होतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मित्रांनो, नामस्मरण हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो जीवन बदलणारा अनुभव आहे. हा मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे. कोणत्याही वयाचा, कोणत्याही परिस्थितीतला माणूस हा मार्ग स्वीकारू शकतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवाचे नाव सोडू नका, कारण नामातच शक्ती आहे, आधार आहे आणि समाधान आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.